अहो आता कोण राहिले अजून? मधू राहिली आता. हो का? मधू मधू इकडे. वहिनी चल तू खाऊन घे पटकन. राहू द्या वहिनी, नंतर घेते की. आपण नंतर नाही, सकाळपासून केवढी राबते असू. चल चल तू बस सगळ्यांबरोबर बस. ये बस बस. असू दे बसा ना भाऊजी, बसा. नाही बस बस ठीक आहे. वहिनी तुमच्या हाताला जी चव आहे ना ती दुसरे कुणाच्याच हाताला नाही बघा. आणि तुमच्या हातचे जे पदार्थ खाल्लेत ना ते तर आयुष्यभर मी विसरणार नाही. वहिनी मला पण शिकवाल का पदार्थ बनवायला? हो पण चव मात्र अशीच असली पाहिजे बरं. शिकवेन ना. वहिनी हे घ्या पैसे. नाही म्हणायचं नाही, आज पहिलाच दिवस आहे ना. अहो मग घ्या. वा दादा हे घ्या. अभिनंदन. थँक्यू दादा हे घ्या माझे कॉंग्रॅच्युलेशन दादा. थँक्यू 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 थँक्यू. हे घ्या मालकीण बाई. अहो मला काय देताय? ठेवा ना, पेटीत ठेवा. सगळे पैसे देतात आहे, आपण पण पैसे देऊ की. मग मी सगळी तयारी केलेली आहे ना. बॉस हे घ्या. अरे मंगे हे कशाला? नाही असं कसं, आज तर तुम्हाला घ्यावंच लागेल. अरे काय अगदी पाकिटात वगैरे घालून. हे बघ बॉस वहिनी सप्रेम भेट. आणि किती दिवस असं रिकामं पाकिट देऊन लोकांना फसवणार आहेस? मला माझ्या लग्नात म्हणाला होतास मी तुझ्यासाठी हे करीन ते करीन, आणि मग काय पॉकेट खोलून बघितलं काय रिकामं. अरे माझ्या मुलाच्या वाढदिवसाला आलास, 5 प्लेट आईस्क्रीम खाल्लीस आणि रिकामं पाकिट देऊन गेलास. नाही पाकिट दिलं त्याने, पाकिटात पैसे पण घातलेत. हो ना रे मंग्या? हो 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 फार विश्वास आहे मंग्यावर. सर पॉकेट उघडून बघा ना काय दिलं मंग्याने ते. अरे राहू दे ना, बॉस नंतर बघतील ना. अरे नाही नाही बघू दे ना सगळ्यांना. नाही सगळ्यांना खात्री पटेल. असं करणार नाही तो. हा हे बघा मंग्याचं पाकिट. अरे बाप रे, हे मंग्या अरे 500 रुपये कशाला रे? सुधारला मंग्या सुधारला. मंग्या मिसेस सोहम कुलकर्णी. आता माझी बायको शोभून दिसतेस. आज ना दिवसभर अशीच तयार होऊन राहा. मी जेव्हा जेव्हा तुला बघीन ना तेव्हा अशी छान दिसली पाहिजेस बस. सोहम किती करेक्ट बोलतोस रे तू. म्हणजे तू जे बोलतोस ना ते असं पटतं माहितीये मनाला. डोंट माइंड हा, पण फक्त एक शंका आली रे मनात. शंका कोणती? हा म्हणजे बघ ना, आता जशी मी तुला शोभून दिसले पाहिजे तसंच हे घर पण तर आपल्याला शोभून दिसायला हवं ना. आय मीन अरे आपल्या दोघांचं लाईफस्टाईल किती मॉडर्न आहे, मस्त आहे. आणि हे आपलं घर असं ओल्ड फॅशन. आय थिंक आपण ना थोडे बदल घडवूया. लेट्स चेंज थिंग्स अ बिट.
बरोबर बोलतेस तू. सॉलिड आहेस तू. तू बघितलंस आपले विचार पण किती मॅच व्हायला लागले. शेवटी आलीस तू माझ्या लेवलला. ते कधी शक्य नाही होणार. म्हणजे अरे म्हणजे कसं शक्य आहे सोहम? मी तुझ्या लेवलला कशी येऊ शकेन? प्रयत्न तर करतेस ना. येशील हळूहळू. थँक्यू सोहम. एका लेवलवर आणायचा प्रयत्न तर करते. ओके मग सांग, आपण घरात काय चेंजेस करूया आपल्या? आयडिया. चल आपण ना इथली थोडी अरेंजमेंट बदलूया. म्हणजे हा सोफा आहे ना, हा असा आपण इथे आडवा ठेवूया. अरे यार, हा बॉय पण ना आता खरी गरज आहे ना त्याची. सोहम, तू सरकव ना. मी? अरे तू केवढा स्ट्रॉंग आहे सोहम. तुझ्यासाठी काय 2 मिनिटाचं काम आहे. असं सरकवशील तू प्लीज ना. बरं ठीक आहे. कुठे ठेवायचं? हे बघ इथे असा आडवा. अगं हे हलत पण नाहीये. अरे जोर लाव ना थोडा सोहम. एक काम कर, खालून ओढून बघ बरं. वाव, थोड़ा तिथे. कम ऑन, जोर लगा के. सोम 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 आपलं टेबल. चला. ओके. नाही, थोडासा. झाला. वाव, हा छान वाटतंय ना? नाही आवडत आहे. सोफा थोडा तिथे ठेवूया आता. इथे? हा. मज्जा नाही येते सोहम. नको, आपण एक काम करूया. आपण ना असं दारात ना बघ ना, समोर असा मोठा सोफा दिसला तर किती छान वाटेल. एक काम करूया, तू हा सोफा आहे ना, हा इथे शिफ्ट कर. हा इथे? हा, आणि ही अशी सिंगल चेअर अशी मस्त वाटेल. आपण ती इथे ठेवूया. आहा, नाही आवडत आहे. आपण ना सोफा थोडा तिथे ठेवूया आता. चल ना, चल सोम, पटकन पटकन. अरे एवढ्यात कोणतरी आलं घरी तर. चल 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 पटकन. चल 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 पटकन करून टाकूया. कम ऑन. तो पण हलवायचा अजून. सावकाश. हा, झालं. इथे नाही, तिथे मागे.
अगं इथलं सगळं व्यवस्थित आहे. मला वाटतं इथलं काही चेंज करण्याची गरज नाहीये. अरे असं कसं? हे टेबल बघ ना, ह्याची डिरेक्शनच चुकलंय ना. आपण असं ते जरा असं फिरवूया आणि खुर्ची तिथे ठेवूया. सावकाश होऊ द्या. केवढी धूळ साठली आहे ना तिथे. हे बघ, ही साडी आहे ना, ही आपण अशी मधून फाडूया आणि त्यानेच पुसून काढूया सगळं. काय वाटतं? ए थांब थांब थांब. बबड्या, आई काय तू लगेच ओळखतेस? अरे ऑफिस मधनं दमून आला असेल ना बाळा. काय करू तुझ्यासाठी? चहा करते आणि बटाटे घालून पोहे करू का मस्त? अगं बोलू तर दे मला. मला नोकरीला लागून आज 1 महिना झाला. 1 महिना झाला सुद्धा? ऐको काय? माझ्या पहिल्या पगारातून तुझ्यासाठी साडी आणलीये. खूप सुंदर रे बबड्या. खूप छान आहे तुझी निवड. नुसतं काय छान आहे म्हणतेस आई? नेसून दाखव ना पटकन. अरे नको नको नको, मी सारखी स्वयंपाकघरात असते. डाग बीग पडायचे रे साडीला. किती सुंदर साडी आहे ती. मी ठेवून दे ना अशीच जपून. काय झालं? नाही ही साडी नको फाडूया. का? ही मी आईसाठी घेऊन आलो होतो माझ्या पहिल्या पगारातून. तिने कधी नेसलीच नाही ती. इतकी आठवण येते ना आईंची. मग त्यांना बोलून दाखव ना हे. त्यांनाही किती बरं वाटेल. झाली बाबा एकदाची कामं. तुझ्यासाठी गरमागरम चहा आलं घातलेला, स्पेशल मी बनवलाय. चांदीचा ट्रे होता ना. अरे हो, त्याच्यावर ना आठवलं किचन मध्ये सुद्धा थोडे बदल करूच. नाही 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 नको थँक्यू. मला याचीच गरज होती. सोहम, मला खूप बोर होत आहे. आता काय? हे बघ, तुला नवीन आयडिया सुचत असेल तर आधीच सांगतोय. मला आता काही नाही जमणार. आय एम सॉरी, मी आधीच मेलोय. अरे नाही, प्लीज तू आराम कर. मी उलट असा विचार करत होते की एखादी मैत्रीण मोकळी असेल का आत्ता, जाऊन तिला भेटून येते. हो जा ना, लगेच जा. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. थँक्यू सोहम. आलीच. उगाच थांबवलं हिला. सोहम, मी येते हा मैत्रिणीला भेटून. किती छान वाटतंय रे घर आपलं. अगदी आपल्या स्टेटसला जाईल असं वाटतंय. मला उद्या काही वेगळे सजेशन्स आले ना तर मी तुला नक्की सांगेन ना. शुभ्रा ऐक ना, मी काय म्हणतोय, आपल्याला पैशांची गरज नाहीये, पण मला असं वाटतं तुला इथे बसून बोर होणार असेल घरात राहून, तर तू काम करू शकतेस. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तू प्लीज काम कर. हा ठीक आहे. आता तू इतकं इन्सिस्ट करतोयस तर नाही सोडत मी माझी नोकरी. थँक्स. बरं चल, मी निघते आता. मैत्रिणीला भेटते. हो, मी पण जरा जाऊन पडतो. हो प्लीज प्लीज, तू आता रेस्ट कर बाबा. आणि खूप तास झोप. काही घाई नाही आपल्याला आता. हा, आराम कर. मी दरवाजा लावून घेईन. हो. हाई, नाही मला निघायला थोडा उशीर झालाय, पण मी पोहोचते. काही नाही, बायका काय काय करू शकतात हे एकाला शिकवत होते. आलेच पण. हा या आहोत आम्ही. हो हो ओके.
अहो शुभ्राचा फोन आला होता, ती येते, पोचते अर्ध्या तासात. हॅलो माडिताई, हॅलो सर, कशी दिसते मी? मस्त. थँक्यू सर. साडी कशी दिसते मॅम? खूप छान दिसते. एकदम रापचिक. रापचिक? व्हॉट इज दिस रापचिक? तुम्हाला चिक म्हणायचंय का? नाही म्हणजे कोंबडीचं पिल्लू. नाही 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 नाही, चिक नाही, एकदम रापचिक दिसत आहे. थँक्यू थँक्यू. मॅम मला यायला लेट नाही ना झाला? सर ऑफिस किचन मध्ये इतकं काम असतं ना, इतकं टेन्शन असतं ना. ठीक आहे मॅडीबाई, तुम्हाला कोण काय बोललं का? नाही मला कोण नाही काय बोललं. ए बरं, ते सोड. तुला काय खायचंय सांग. वाव, एवढं सगळं आहे अवेलेबल. सर त्याच्या आधी मी किचन बघू का प्लीज प्लीज? बघ बघ बघ. थँक्यू सर. मी दाखवतो, आधी चपला काढा. हो सॉरी, हा सॉरी सॉरी. शूज? येस, लेटेस्ट फॅशन आहे. लेटेस्ट फॅशन. येस. हा या मॅडीबाई. ही बाई नको ना म्हणू. बरं नाही म्हणत मॅडीबाई. या मॅडीबाई. हाव दुडू 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 किचन. वाव, व्हेरी ब्युटिफुल. वाव, आय लाईक इट. मला यायला खरंच लेट नाही ना झाला? मला खूप टेन्शन आलं होतं. टेन्शन आपल्याकडे औषध आहे, रामबाण उपाय आहे. बाण? हो नो नो, पण मला नाही मारता येत बाण. आणि तो गॉड रामाचा बाण असेल तर? मॅडीबाई, रामबाण म्हणजे रामाचा बाण नाही. माझ्याकडे फर्स्ट क्लास औषध आहे टेन्शनवर. औषध? कुठलं कुठलं औषध? 50 रुपये पडतील. पडतील? पडतील म्हणजे 50 रुपये लागतील औषधाला. येस येस, ओके ओके. ओनली 50 रुपीज? ओनली 50 रुपये. सो चीप. चीप? हा, चीप मीन्स स्वस्त स्वस्त. स्वस्त. 50 रुपये स्वस्त. या. हा, मग पुढच्या वेळेला महागडं औषध आणतो मी. या या. तुम्हाला ते चीप 50 रुपीज. सोय झाली. सोय? औषधाची सोय झाली. येस येस येस, नक्की आणा नक्की आणा. कसं वाटतं किचन? व्हेरी ब्युटिफुल. मला खूप आवडलं. वाव, किती गोड आहेत ना मॅडीताई. थांबा. असा बरी. मला खरंच कधी वाटलं नव्हतं मी हे पैसे कमवलेत. कल्पनाच केली नव्हती मी. ही तुझी पहिली कमाई आहे असावरी. आणि पहिल्या कमाईची गंमत, आनंद काही औरच असतो. पुढे आयुष्यात तुम्ही कोट्यावधी रुपये कमावलेत तरी पहिल्या कमाईची सर त्याला काही येणार नाही. मी असे पैसे कमावू शकेन असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. म्हणजे मी शुभ्राला काम करताना पाहायचे, मधुलाही काम करताना मी पाहिलं, पण मी सुद्धा असं काम करून स्वतः पैसे मिळवू शकते हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे झालंय. सॉरी, मी सुद्धा या दिवसाची आतुरतेने वाट बघत होतो. मला तुला खूप खूप मोठं झालेलं बघायचंय. आजपर्यंत तू इतरांसाठी जगलीस, आता स्वतःसाठी जग. स्वतःच्या स्वप्नांसाठी जग. याहून मोठी स्वप्न बघ, उंच उंच झेप घे. मी कायम तुझ्या बरोबर असेल.